ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून मुंबईकडे बघितलं जातं, पण लोकसभेसाठी ठाकरे आणि भाजपाचं समसमान प्राबल्य आहे। त्यामुळे उमेदवार आणि जागा यांचा तिढा दोघांना देखील आहे। त्यातच आता शिंदे गटाची देखील भर आहे। दरम्यान कोणत्या मतदारसंघाची काय स्थिती आहे आणि नेमकी कुणाला संधी मिळू शकते याचा उहापोह पाहूयात या रिपोर्टमध्ये। मुंबईत 4 लोकसभा मतदारसंघांवर भाजपाचा डोळा। शिवसेनेचा बालेकिल्ला भेदण्यासाठी भाजपची रणनीती। दक्षिण मुंबईच्या उमेदवारीवरून महायुतीत संभ्रम। मुंबईमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला भेदण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे। शिवसेनेमधील बंडानंतर भाजपाने सर्वाधिक लक्ष मुंबईवर केंद्रित केलंय। मुंबईमधल्या 4 लोकसभा मतदारसंघांवर भाजपाचा डोळा असल्याची माहिती आहे। गेल्या निवडणुकीत मुंबईमधील 6 लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजपा युतीला 100% यश मिळालं होतं। भाजपाकडून मनोज कोटक, गोपाळ शेट्टी आणि पूनम महाजन यांनी 3 जागांवरती विजय मिळवला, तर शिवसेनेकडून अरविंद सावंत, राहुल शेवाळे आणि गजानन कीर्तिकर यांनी विजय मिळवला। मुंबईमध्ये 3 लोकसभा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात असले तरी 3 जागांवरती ठाकरे गटाविरोधात प्रबळ दावेदार द्यावा लागणार आहे। राहुल शेवाळे आणि गजानन कीर्तिकर सध्या शिंदे गटात आहेत, त्यामुळे शेवाळेंची दक्षिण मध्य मुंबई आणि कीर्तिकरांची उत्तर पश्चिम लोकसभेची जागा शिंदे गटाला दिली जाईल। इतर 4 जागांवरती भाजप आपला उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे। दरम्यान दक्षिण मुंबईच्या जागेचा पेच अजूनही कायम आहे। मिलिंद देवरा यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याबाबत अजूनही साशंकता आहे। मात्र शिवसेनेचा पारंपरिक मतदार भाजपाला स्वीकारणार का, हा देखील मोठा प्रश्न भाजपासमोर आहे। दक्षिण मुंबई मतदारसंघात मुख्यतः मराठी, गुजराती, मारवाडी आणि जैन समाजाचे मतदार मोठ्या प्रमाणात आहेत। मात्र लालबाग, काळा चौकी, शिवडी आणि परळ या भागात मराठी मतदार मोठ्या प्रमाणात आहे। हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार आहे। शिवसेनेच्या फुटीनंतर दक्षिण मुंबई मतदारसंघातील हा भला मोठा मराठी पट्टा कुणाच्या बाजूने जाणार, हा प्रश्न आहे। लालबाग, परळ म्हणजे एकंदरीत संपूर्ण गिरणगाव गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी मतदार ठाकरेंसोबत एकनिष्ठ आहे। त्यामुळे या पट्ट्यात भाजपाला कितपत पसंती मिळेल, हा प्रश्न आहे। दरम्यान दक्षिण मुंबईची उमेदवारी कुणालाही मिळो, पण अरविंद सावंत यांचा पराभव होणार असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला। बघा, शेवटी तो निर्णय निवडणुकी जवळपास होईल, कोण कुठे लढवणार, कोण कुठे नाही लढवणार। पण एक मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की अरविंद सावंत इथून परत निवडून येणार नाही। म्हणजे त्यांनी भाजपने लढवायची का, शिवसेनेने लढवायची का, ते येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला दिसेलच। मिलिंद देवराजी हे का अटी शर्तीने ठेवणाऱ्यापैकी तो माणूस नाही, तो फार विद्वान माणूस आहे, माझा मित्र आहे। ठाकरे गटाला बालेकिल्ल्यातच म्हणजे मुंबईमध्ये धूळ चालण्यासाठी भाजपा प्रयत्न करतय। त्यातच मनसेने उमेदवार दिल्यास समीकरण बदलू शकतं। शिवसेनेमधल्या फुटीनंतर मुंबईमधला मतदार कुणाला कौल देणार, हा खरा प्रश्न आहे। सूरज मसूरकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।